तपस्सू काळाच्या चौथ्या शुक्रारा आम्ही कालवारी पर्वतावयर जेजून केल्लो मोग आणि बलिदान भक्ती नियाळ करताव. तपस्सू काळो चौथो शुक्रार नियाळ वंदू खुर्साची वॉट मोग्याची वॉट शुक्रार म्हणलोच आमकाम जेजूच्या कष्टांची आणि मरणाची उडास हाडता. चौथ्या शुक्रारा आम्ही खुर्साच्या पाया कडेन रावून विचार करूंक जॉय. जेजून म्हज्या पासत सगळेच दिलेम आंब्याम जेजू कितेम दिलाम. खुर्साचेम दूख म्हणलेम केवಲ कष्ट न्हाम तेम जेजूच्या अपरिमित मोगाचेम खूण. ಎರಡು भोगसुणेचेम देणेम खुर्सार आसताना जेजून आपल्या दुस्मानांक भोगसिलेम. आमच्या जिवितांत आमकाम नोयलेल्यांक भोगसूंक आमी तयार आसावगी. खुर्साच्या पायाकडेन रावून आमी बेलायक भोगसिल्यार मात्र आमकाम देवाची काकूत मेळटा. ಮೂರು काळजाचें परिवर्तन तपस्सू काळाचो अर्धो वांटो संपला. आमचो उपास आणि मोगणेम फकत देखाव्याक न्हय बगर आमचें काळीज जेजूच्या काळजा सारकें जापदी. अहंकार सांडून नम्रतेन जियम ह्या शुक्रारा आमी निश्चय करया. मागणेम प्रेयर खुर्सार मोल्लेल्या मोगाच्या जेजू ह्या पवित्र शुक्रारा आमी तुझ्या खुर्सा मुखार बागी जाताव. आमच्या पापां पासत तुंब्याम सोसलेले कष्ट आणि वारिल्ली प्रगत आमकाम नवेम जीवन दिता. पश्चाताप दी सौम्या आमच्या चुकींक आणि पापेंक आमकाम भोगसुणे दी. तुझ्या अमोलिक रक्तान आमकाम धुवन निर्मळ कर. खुर्साचो आधारा दी जिवितांत कष्ट दुःख आणि बेजाराय येताना धैर्य सांडिनासताना तुझ्या खुर्साचो आधारा घेऊन मुखार वचोंक आमकाम सकत दी. करुणा आणि मोग आमच्या कॉळजांत ऑसचो राग आणि हगेपण कॉड नुटय. सकल्यांक मोगान पळंक आणि आमकाम दूख दिलेल्यांक पूर्ण मनान भोगसोंक आमकाम तुजी काकूत दी. तुझ्या कष्टांच्या आणि मरणाच्या गुमानान आमी उतारणाच्या संभ्रमाक तयार जावदी. हा दिसाचो वाक्य नियाळ सौम्या तुझ्या खुर्साच्या मोगान आमकाम जीवन दी. आमेन.